मंडळी नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्राध्यापक दिगंबर आंधळे माझ्या या व्हिडिओमध्ये आपले मनोमन स्वागत करतो. मुरुडचा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांनी समुद्रामध्ये बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचा ज्वलंत इतिहास अनुभवण्यासाठी आपण आता बोटीने जाणार आहोत किल्ले पद्मदुर्गवर. मुरुड बीचवरून प्रति माणसाला 300 रुपये आकारून बोट पद्मदुर्ग किल्ल्यावर न्यान करते. पूर्वीप्रमाणे आता किल्ल्यावर जाण्यासाठी कुठलीही परवानगी घेण्याची गरज आपल्याला भासत नाही. किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांनी समुद्रामध्ये नांगरून ठेवलेली बोट हेलकावे घेत होती. एकूण 12 प्रवाशांना घेऊन बोट किनाऱ्यापासून दूर दूर जाऊ लागली. किनाऱ्यापेक्षाही खोल समुद्र अधिक शांत भासतो, कारण उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. बोटीतून डाव्या बाजूला किल्ले जंजिरा तर समोर स्पष्ट रूपामध्ये आपल्याला दिसायला लागतो किल्ले पद्मदुर्ग. दहा 12 मिनिटांचा प्रवास करून आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचतो. किल्ल्याजवळील या छोट्याशा किनाऱ्यावर आपणास बोटीतून उतरावे लागते आणि समोरच किल्ल्याचे हे महाद्वार आपणास दिसू लागते. महाद्वारासमोरील बुरुजाचा भाग फुललेल्या कमळांच्या पाकळ्याप्रमाणे आहे, म्हणून या किल्ल्यास पद्मदुर्ग हे नाव पडले असावे. मंडळी ऐका पद्मदुर्ग किल्ल्याचा हा ज्वलंत इतिहास. राजपुरी जवळील जंजिरा किल्ल्याच्या साह्याने सिद्धी अतिशय प्रबळ झाले आणि आरमारी सामर्थ्याने किनारपट्टीवर त्यांनी दरारा निर्माण केला. सिद्ध्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी आणि अरबी समुद्रातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी मुरुडजवळ 3-4 किलोमीटर अंतरावरील समुद्रामध्ये कासवासारखा आकार असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवरायांनी 1676 ते 78 दरम्यान कासा उर्फ पद्मदुर्ग हा 5वा सागरी किल्ला बांधला. यापूर्वी महाराजांनी समुद्रामध्ये खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे 4 किल्ले बांधलेले होते. दर्या सारंग इब्राहिम खान आणि दौलत खान यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधला गेला. पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावरी दुसरी राजपुरी उभी केली हे छत्रपती शिवरायांचे उद्गार सार्थ वाटतात. पद्मदुर्गच्या उभारणीमुळे जंजिऱ्याच्या सिद्धीला चांगलाच पायबंद बसला. छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळामध्ये हा किल्ला बांधलेला असला तरी हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. येथील लायपाटलांची कामगिरी इतिहासामध्ये नोंदली गेलेली आहे. त्यांनी जंजिरा किल्ल्याच्या मागील तटबंदीला शिड्या लावून जंजिरा जिंकण्याचे अतुलनीय धाडस दाखवलेले होते. पद्मदुर्ग किल्ल्याचे 2 भाग आहेत. एक मुख्य किल्ला ज्यास बालेकिल्ला म्हटले जाते, तर दुसरा भाग पडकोट जो आता नामशेष होत आलेला दिसतो. मात्र मुख्य किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत असल्याचे दिसून येते. मुरुड बीचकडून हा किल्ला आपण पाहिल्यास किल्ल्याचा एकच भाग आपल्या दृष्टीस पडतो. किल्ल्याच्या बांधकामासाठी दगडांमध्ये चुन्याचा वापर केलेला आहे. सागरी लाटा आणि खाऱ्या पाण्याने तटबंदीच्या दगडाची अर्ध्या फुटापर्यंत झीज झालेली असली तरी किल्ले पद्मदुर्ग ताटमानेने छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती शंभूराजांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आजही
इथे दिमाखामध्ये उभा आहे. शिवकालीन वास्तुशैली आणि हा वारसा पाहून आपण थक्क होऊन जातो. अखंडपणे सुरू असणाऱ्या समुद्र मंथनामध्ये भरती ओहोटीचा मारा आणि शेजारी अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या विविध परकीय शत्रूंच्या गराड्यात असा भक्कम किल्ला उभारणे वाटते तितके मुळीच सोपे नव्हते. म्हणून मी आपणास म्हणतो, इथे एकदा तरी या आणि छत्रपती शिवरायांचा हा दैदिप्यमान वारसा एकदा डोळे भरून अनुभवा. मग इथला खडान खडा छत्रपती शिवरायांचा प्रताप आपणास सांगू लागेल. किल्ल्यामध्ये पावसाचे पाणी साठविण्यासाठी 3 पाण्याचे टाके आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून टेहळणीसाठी कमानी बनविलेल्या दिसतात आणि बुरुजावर जागोजागी तोफा ठेवलेल्या दिसून येतात. कदाचित सिद्धीच्या उरावरी ही तोफ गोळ्यांची सज्जता असावी. किल्ल्यामध्ये इतरत्रही बहुसंख्येने तोफा पाहायला मिळतात, ज्या इतर किल्ल्यावर एवढ्या संख्येने पाहायला मिळत नाहीत. किल्ल्याला एकूण 6 बुरुज आहेत. 350 वर्षानंतर किल्ल्यातील वास्तूंची थोडीफार पडझड झालेली दिसते. मात्र तटबंदीचा साधा तिळा एवढा खडाही हलवला तर तो बाजूला निघत नाही, एवढी किल्ल्याच्या बांधकामातील मजबूती आपल्याला दिसून येते. इथे पर्यटक तुरळकच प्रमाणात दिसतात. किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्यावर राऊंड मारता येतो. किल्ल्याच्या बाजूचा खडकाळ भाग उघडा दिसतो. भरतीच्या वेळी तो पाण्याखाली जात असावा. या किल्ल्यावर प्रशिक्षित गाईड उपलब्ध झाल्यास पर्यटकांना हा शिवकालीन वारसा अधिक जाणून घेता येऊ शकेल. किल्ल्याच्या आतील वास्तू पडक्या अवस्थेत आहेत. इथे घरासारखी दिसणारी ही मशीद आहे. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला आणि तब्बल 49 वर्ष हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात होता. नंतर 1759 हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आणला गेला. सरतेशेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. महाद्वाराच्या आतील बाजूला असणाऱ्या या छोट्या छोट्या रूम वजा एकसारख्या दिसणाऱ्या खोल्या ब्रिटिश काळामध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी बनविलेल्या असाव्यात असे मानले जाते. किल्ल्यामध्ये कुठेही माहितीचा फलक लावलेला दिसून येत नाही, त्यामुळे नौख्यांना योग्य माहिती मिळू शकत नाही.
मुख्य किल्ल्यातून मी पडकोटकडे आलो. इथे एक छोटेसे मंदिर आहे. हे आहे काटेश्वरी देवीचे मंदिर. काटेश्वरी मंदिराच्या मागेच भग्न झालेले तटबंदीचे हे अवशेष असावेत. काही स्थानिक लोक इथे मासेमारी करतानाही दिसले. पडकोटला हा एक बुरुज आहे. इथे एक मोठी तोफ जंजिरा किल्ल्याच्या दिशेने रोखून ठेवलेली दिसते. कदाचित प्रतिहल्ल्यासाठीची ही रचना असावी. मंडळी, या बुरुजाजवळ ही छोटीशी खोली दिसली आणि मग मी आत डोकावल्यावर दिसलेल्या रचनेवरून बुरुजावरील ही सैनिकांसाठीची टॉयलेट व्यवस्था असावी असे मला वाटते. पडकोट पश्चिमेला तर मुख्य किल्ला पूर्वेकडे असून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. गडाचे दुसरे एक द्वार पूर्व दिशेला आहे आणि इथून गडाची भव्य दिव्यता आपल्या नजरेत भरते. पद्मदुर्गाची भ्रमंती करून आम्ही या छोट्याशा बीचकडे आलो. परतीच्या प्रवासासाठी बोट ही समोर उभी होती. बोटीने आलेले सर्वजण जमा होईपर्यंत ही बच्चे कंपनी इथे लाटांचा असा आनंद घेऊ लागली. पद्मदुर्ग किल्ल्याविषयी फार काही लेखन इतिहासामध्ये झालेले नसले तरी पद्मदुर्ग किल्ला टाळून आपल्याला पुढे जाता येत नाही. बोटीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि मी पुन्हा पुन्हा मागे वळून पद्मदुर्ग किल्ला निहाळत राहिलो. पद्मदुर्ग किल्ला निहाळत राहिलो. तोपर्यंत आमची बोट मुरुडच्या किनाऱ्याला लागली. मंडळी, पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. पुन्हा भेटू वरंद घाटातील कावळा किल्ल्यावर. तोपर्यंत धन्यवाद.